कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही. फक्त या 18 गोष्टी करा. एक, आजकाल पाहायला मिळतं की एखादा माणूस खूप श्रीमंत झाला की हळूहळू त्याचं मन बदलतं. तो जवळच्या नात्यांना, आई वडिलांना, नातेवाईकांना, मित्रांना दूर सारतो आणि त्याऐवजी पाळीव प्राण्यांमध्ये आपलं ममत्व शोधायला लागतो. कुत्र्याला, मांजराला टॉमी, जिमी अशी गोड नावं देतो. त्यांना महागड्या गाड्यांमधून फिरवतो. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतो. त्यांच्यासाठी 10-10 हजार रुपये खर्च करतो. पण ज्यांनी त्याला वाढवलं, जग दाखवलं, त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमाच्या दारात सोडतो. धार्मिक कार्यक्रम, दानधर्म यामध्ये तो उत्साहाने भाग घेतो. पण स्वतःच्या घरात वृद्ध झालेले आई वडील उपेक्षित राहतात. हे किती मोठं विरोधाभास आहे. 2, कुत्रा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो. हे खरं, पण तो तुमच्याशी बोलू शकत नाही. तुमच्या मनातील वेदना समजू शकत नाही. तुमच्या हृदयाचं ओझं हलकं करण्यासाठी, तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी, तुमचं दुःख कमी करण्यासाठी शेवटी माणसाचीच गरज लागते. पैसा मिळाल्यावर नाती विसरणं हा सर्वात मोठा गैरसमज आहे. 3, सरळ मार्गाने प्रामाणिकपणे मेहनत करून कमावलेला पैसा आयुष्याला खरं सुख आणि समाधान देतो. त्या कष्टाची किंमत मनाला शांतता देते. पण गैरमार्गाने, चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा कितीही मोठा असला तरी त्याच्यात शांती नसते. तो मनात कायमच अस्वस्थता आणि भीती निर्माण करतो. हे सत्य प्रत्येकाला ठाऊक असतं, तरी सुद्धा अनेक जण पैशाच्या मोहाने चुकीच्या वाटेवर जातात. 4, खरं पाहिलं तर आपल्याला राहण्यासाठी एक घर पुरेसं असतं. त्या पलीकडे अकारण खूप सारे प्लॉट, शेती, प्रचंड संपत्ती जमा करण्याची गरज नाही. आजकाल 2च मुलं असतात. त्यांच्यासाठी आयुष्यभर खजिना साठवण्यापेक्षा त्यांना चांगलं शिक्षण, संस्कार आणि समाधान देणं अधिक महत्त्वाचं आहे. अति पैसा जमा करण्याच्या मागे लागलो की जीवनातील खरी मजा, शांतता, नाती आणि मनशांती हरवून बसतो. म्हणूनच आपल्या श्रमाने प्रामाणिकपणे जे मिळेल त्यात समाधान मानलं तर आयुष्य सुखी आणि निश्चिंत होते. 5, गरजेपुरता पैसा कमावणे आवश्यकच आहे, कारण त्याशिवाय जगणं अशक्य आहे. पण अकारण प्रचंड संपत्ती जमा करून ठेवली तर ती कधी कधी संपत्ती आपल्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. सहज मिळालेला पैसा मुलांना उधळपट्टीची सवय लावतो. ते हौशेपोटी चुकीच्या मार्गाला लागतात आणि पैशाची खरी किंमत त्यांना कधीच समजत नाही. जर खरंच आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्यांना मेहनतीची गोडी लावली पाहिजे. स्वतःच्या प्रयत्नाने घाम गाळून काहीतरी मिळवण्याचा आनंद शिकवला पाहिजे. कारण स्वावलंब हीच खरी संपत्ती आहे, जी कुठल्याही परिस्थितीत मुलांना आयुष्यभर साथ देते. 6, जर मुलं संस्कारशील, जबाबदार आणि चांगल्या विचारांची असतील तर आईवडिलांनी त्यांच्यासाठी फार मोठं धनसंपत्ती कमवून ठेवायची गरज नसते. कारण अशी मुलं स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहतात, मेहनतीच्या बळावर हवं तेवढं यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात खरी ताकद पैशात नसते, तर त्यांच्या स्वभावात, शिक्षणात आणि आत्मविश्वासात असते. पण जर मुलं आळशी, उधळपट्टी करणारी किंवा चुकीच्या मार्गावर जाणारी असतील तर आईवडिलांनी कितीही कोट्यवधीची संपत्ती जमा करून ठेवली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. उलट ती संपत्ती त्याच्या आयुष्याला अधिक बिघडवते. म्हणूनच पालकांनी पैशापेक्षा मुलांना चांगले संस्कार, मेहनतीची आवड आणि स्वावलंबनाची शिकवण देणं हे सर्वात मोठं धन ठरतं. 7, जर कुटुंब एकत्र राहिलं तर आयुष्यातली अर्धी दुःख, चिंता आणि संकट आपोआप कमी होतात. कारण एकत्र राहिल्यावर जबाबदाऱ्या वाटल्या जातात. प्रत्येक वेळी साथ देणारा खांदा मिळतो आणि मनाला एक वेगळी ताकद मिळते. कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा आणि आधार हीच खरी औषध आहेत, जी मनाचं आणि शरीराचं आरोग्य जपतात. एकटे राहणाऱ्या माणसाला जे आजार पटकन जखडतात ते एकत्र कुटुंबात राहिल्यावर दूर राहतात. कारण मानसिक शांती मिळाल्यावर शरीरही निरोगी राहतं. म्हणूनच म्हणतात कुटुंब हेच खऱ्या अर्थाने आयुष्याचं आरोग्यदायी टॉनिक आहे. 8, आई वडिलांनी संपत्तीचं वाटप करताना कुठलाही भेदभाव न करता योग्य रीतीने वाटप केलं तर घरात भांडणं होत नाही. प्रत्येकाला आपला हिस्सा मिळाला असं वाटतं आणि नाती टिकून राहतात. मुलांच्या मनात कधीही आईवडिलांविषयी राग किंवा कटुता निर्माण होत नाही. हे वाटप जर सगळे आनंदात असताना केलं तर पुढेही कुटुंब एकत्र राहतं, आपुलकी वाढते आणि आयुष्यभर घरात शांतता आणि समाधान राहते. योग्य वेळी केलेलं वाटप पुढच्या पिढ्यांमध्येही प्रेम आणि एकोपा टिकून ठेवतं. 9, बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटपामुळेच निर्माण होतात. अनेकदा प्रेमळ नाती केवळ या कारणामुळेच तुटतात आणि आपुलकी हरवते. म्हणूनच आई वडिलांनी योग्य वेळी मुलांमध्ये संपत्तीचं वाटप कसं करायचं याकडे लक्ष दिलं पाहिजे. नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकवायचा असेल तर आई वडिलांनी अशा पद्धतीने वाटप करावं की मुलांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत.
योग्य पद्धतीने केलं तर सगळे खुश राहतात, घरात शांतता राहते आणि नाती आयुष्यभर घट्ट राहतात. 10. 4 लोकांमध्ये कधीही आपल्या मुलांबद्दल वाईट बोलू नका. त्यांची चूक सगळ्यांसमोर सांगून त्यांना लाजवू नका. अशा वागण्यामुळे आपल्या मुलांच्या मनाला ठेच लागते आणि ते हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागतात. आपल्या मुलांची मनं जपायला शिका, कारण पैशाची जखम वेळेने भरते पण मनाला झालेली जखम सहज कधीच भरून येत नाही. 11. घरातील गोष्टी कधीच बाहेर चव्हाट्यावर आणू नका, कारण लोक तुमच्या दुःखाला समजून घेणार नाहीत. ते तुमचं बोलणं रडून ऐकतील, पण नंतर त्याच गोष्टी इतरांना हसत हसत सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल आणि नात्यांचा आदर कमी होईल. म्हणूनच जर घराची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर घरातील गोष्ट घरातच ठेवा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर कवडी मुलाची. घरच गुपित जपलं तर आपलेपणा टिकतो आणि बाहेरच्या लोकांमध्येही सन्मान कायम राहतो. 12. घरातील सगळ्यांनी मिळून एकत्र राहणं खूप महत्त्वाचं असतं, कारण एकत्र राहिलं की प्रत्येक समस्येचं उत्तर सहज सापडतं. कठीण प्रसंग आला तर सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यामुळे घराची प्रगती होते. एक काठी सहज मोडते, पण अनेक काठ्या एकत्र बांधल्या तर त्यांना तोडणं जवळजवळ अशक्य असतं. तसंच एकत्र राहणाऱ्या घरात शक्ती, आपुलकी आणि स्थैर्य असतं, जे आयुष्यभर टिकून राहतं. 13. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीही डोळा ठेवू नका, कारण ती तुमच्या कर्तृत्वाची नाही, ती आईवडिलांच्या मेहनतीची आहे. त्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने कमवा, स्वतःचं नाव कमवा आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या घामाने उभं राहता तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल खरी आदर भावना निर्माण होते आणि हा आदरच तुम्हाला खरं सुख, मान सन्मान आणि समाधान देतो. 14. बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे. फक्त कायद्याने हक्क आहे म्हणून संपत्तीच्या वाट्यासाठी सख्या भावाशी भांडण करणं योग्य नाही. नाती संपत्तीपेक्षा कितीतरी मोठी असतात. ज्या भावाच्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच भावाच्या हातात बेड्या पडतील असं काहीही करू नका. पैसा नात्यांपेक्षा मोठा नाही, पण नात्यांमुळेच आयुष्यभर खरा आधार आणि आपुलकी मिळते. 15. एकमेकांकडे वेळोवेळी भेटायला जायला हवं. तो माझ्याकडे का येत नाही? त्याला माझ्याबद्दल काही वाटतच नाही का? तो माझ्याबद्दल काय विचार करतो? असे प्रश्न मनात साठवू नयेत, कारण अशा विचारांनी माणूस आतून तुटतो आणि नकळत चिंता, नैराश्य यांसारखे आजार मागे लागतात. म्हणून मनात गैरसमज न ठेवता स्वतःहून पाऊल टाका, नाती जपा आणि एकमेकांशी संवाद सुरू ठेवा. 16. फक्त धनसंपत्ती जमा करण्यात आयुष्य खर्च करण्यापेक्षा माणसं जोडण्याची कला शिका, कारण पैसा नेहमीच साथ देईल असं नाही, पण प्रेमाने जपलेली नाती कठीण वेळी खंबीर आधार ठरतात. खरं तर काही वेळा मनाने जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त मजबूत आणि मौल्यवान ठरतात. म्हणून नात्यामध्ये आपुलकी वाढवा, प्रेम जपा, हाच खरा खजिना आहे. 17. जास्त श्रीमंत लोकांच्या घरी वारंवार जाणं टाळलेलं बरं. आपण फक्त भेटायला गेलो तरी त्यांना असं वाटू शकतं की आपण काहीतरी कामासाठी किंवा मदतीसाठी आलो आहोत. नको त्या गैरसमजांना वाव मिळू नये म्हणून त्यांच्याकडे जाणं मर्यादित ठेवलं तर नातंही टिकतं आणि सन्मानही अबाधित राहतो. 18. भावाने बहिणीकडे वेळोवेळी येणं जाणं चालू ठेवायला हवं. तिला आपल्या घरीही बोलावत जा, जेणेकरून आपुलकी वाढेल. तसं वहिनीला सुद्धा आदर आणि मान द्यायला शिका, कारण नाती जपली की घरात प्रेम, शांतता आणि आनंद कायम राहतो. साऱ्यांची मनं जपा, म्हणजे हीच माणसं आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभी राहतील. त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल, मन शांत राहील, गोळ्या औषधांची गरज कमी होईल आणि दीर्घायुष्य मिळवण्याची हमी मिळेल. पण जर तुम्ही लोकांची मनं दुखावली तर तणाव वाढेल, आजार मागे लागतील, दवाखान्यांना गोळ्या, औषध आणि कोर्ट कचेरी यांच्या मागे आयुष्य वाया जाईल. हळूहळू जगण्याचाच कंटाळा येईल. लक्षात ठेवा, पैसा संपला तरी तो परत कमवता येतो, पण तुटलेली मनं परत जोडता येत नाहीत. म्हणून माणसांची मनं जपा, त्यातच खरं सुख, आरोग्य आणि समाधान दडलेलं आहे. मंडळी, या व्हिडिओतील विचार तुम्हाला आवडले असतील किंवा पटले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.